नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची झणझणीत आणि चविष्ट अशी भरली वांगी. मौसर वांगी, त्यामध्ये भरलेला खमंग मसाला आणि वरून कोथिंबीर. भाकरी किंवा पोळी बरोबर ही भाजी एकदम भन्नाट लागते. चला तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने वांगी तुटणार नाहीत आणि मसाला व्यवस्थित आतपर्यंत मुरेल अशी भरली वांगी करून दाखवणार आहे. तर आता आपण या रेसिपीसाठी जो मसाला तयार करायचा आहे, वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला करायचा आहे तो तयार करून घेऊया. तर सर्वप्रथम तुम्हाला वांगी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आहेत आणि पाण्यामध्ये ती ठेवायची आहे, जेणेकरून ती काळी पडणार नाहीत. आता इथे मी शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून घेतलेलं आहे. छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये थोडेसे तेल टाकले तरी चालतं. आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकूया. त्यानंतर हळद, मीठ टाकलेलं आहे आणि थोडं काळं तिखट टाकलेलं आहे किंवा काळा मसाला टाकलेला आहे. पाहता याच्यामध्ये एक सिक्रेट म्हणजे मी कांदा, लसूण आणि खोबरं हे एकत्र कुटून त्याचा मसाला केलेला आहे. त्याची पेस्ट मी इथे टाकलेली आहे. त्यामुळे सुद्धा वांगी अगदी चविष्ट लागतात. आणि भरपूर अशी हिरवीगार अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी टाकून मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो वांग्यात भरल्यावर बाहेर येणार नाही. पहा, ही जी भाजी आहे अतिशय चविष्ट लागते. हा जो मसाला तयार केलेला आहे याच्यामध्ये काळा मसाला आहे आणि कांदा लसूण भाजून, खोबरं भाजून जो आपण पेस्ट केलेली आहे ती सुद्धा थोडीशी टाकलेली आहे. त्यामुळे त्याला आणखीनच चविष्टपणा येतो. आता वांग्यांना काप करून ठेवलेले आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे. पहा, मसाला भरताना तो व्यवस्थित वांग्याच्या चिरांमध्ये जाईल याची काळजी घ्यायची आहे. पहा, आता आपण सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया. तर अशा पद्धतीनं ही वांगी तुम्ही करू शकता. पहा, काही जण काय करतात, वांगी तळून घेतात, तर तशी काही गरज नाही आहे. म्हणजे आपण न तळून घेता ही अतिशय छान पद्धतीनं डायरेक्ट ही वांगी शिजायला टाकू शकतो. आता इथे मी हा सर्व मसाला भरून घेतलेला आहे. मसाला भरताना वांगी तुटणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. तो व्यवस्थित चिरांमध्ये भरायचा आहे. आपण जास्तही पाणी टाकायचं नाही, जेणेकरून तो खूपच असा ओलसर होईल. गरजेपुरतं पाणी टाकूनच तो मसाला तयार करायचा आहे. आता इथे सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून तयार आहे पहा. आणि जो शिल्लक मसाला राहिलेला आहे तो तसाच आपण ताटलीमध्ये ठेवायचा आहे. तो आपल्याला नंतर भाजीमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही भाजीला तुम्ही तो वापरू शकता. मसाला जो तयार केलेला आहे पहा, तुम्ही पाहू शकता. आता सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे. आता आपण भाजी तयार करूया. त्यासाठी इथे मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही 2 ते 3 चमचे तेलही वापरू शकता. अगदी कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी अतिशय छान होते. आता तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण काही लसणाच्या पाकळ्या टाकूया. तसं आपण मसाल्यामध्येही लसूण थोडासा टाकलेला आहे. म्हणजे आपण जे शेंगदाण्याचं कूट केलं त्या कुटामध्ये मी लसूण वापरला होता. तर आता फोडणीसाठी म्हणून आपल्याला इथे थोडासा लसूण टाकायचा आहे, जेणेकरून भाजीचा खमंगपणा आणखी वाढेल. आता लसूण चांगला तडतडला आहे. आता आपण इथे जिरे आणि मोहरी टाकूया. लसूण छान लालसर होऊ द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे. आता जिरे टाकलेले आहेत, मोहरी टाकलेली आहे. बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. थोडी वेगळी पद्धत आहे, पण अतिशय छान लागते. अतिशय सुंदर ही रेसिपी तयार होते. कांदा टाकलेला आहे. थोडंसं टोमॅटोही टाकायचं आहे आपल्याला बारीक चिरून. टोमॅटोमुळे सुद्धा भाजीला खूप छान अशी चव येते.
कांदा परतत आला की आपल्याला वरून टोमॅटो टाकायचा आहे. पहा कांदा परतत आहे. छान असा कांदा परतत आलेला आहे. कांद्यामुळे आणि टोमॅटोमुळे भाजीचा खमंगपणा आणखी वाढतो. खूप सुंदर रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहता हेही मला कमेंट करून नक्की सांगा. पाहता इथे मी टोमॅटो टाकलेला आहे. आता टोमॅटो आणि कांदा यामुळे भाजीची चव खूपच स्वादिष्ट होते. आता हे आपण छान असं परतून घेऊया. घाई करायची नाही. छान मस्त पूर्ण हे थोडंसं शिजून घेतलं तरी म्हणजे चालेल. छान असं परतून घ्यायचं आहे. हे परतत आहे तोपर्यंत थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं तरी चालेल. थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी परत. पहा वांग्यामध्ये भरताना पण आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे जास्त नाही टाकायचं. याला चव यावी किंवा कांदा लवकर परतला जातो मीठ टाकल्यामुळे, त्यामुळे आपण इथे थोडंसं मीठ वापरलेलं आहे. पहा कोणती भाजी करताना तुम्ही जर कांद्यामध्ये जर थोडंसं मीठ टाकलं तर कांदा काय होतो लवकर परतला जातो किंवा लवकर शिजतो. आता इथे छान असं कांदा आणि टोमॅटो परतलेला आहे. आता थोडीशी हळद टाकूया. हळदीमुळे भाजीला छान असा रंग येतो. आणि हळद ही औषधी सुद्धा आहे. पहा आपला छान असा मसाला आणखी तयार झालेला आहे. खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट अशी भाजी होणार आहे. म्हणजे असं करतानाच तोंडाला पाणी सुटेल इतकी छान भाजी तयार होते. आता एक एक आपल्याला वांगी टाकून घ्यायची आहेत तेलामध्ये. थोडासा मसाला मी साईडला केलेला आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो आणि तेलामध्ये खाली वांगी बुडवलेली आहे जेणेकरून काय होतील ती तेलामध्ये चांगली डीप फ्राय होतील. पाहता साईडचा मसाला थोडासा आपण वरून स्प्रेड करूया. सुरुवातीला पाणी टाकायचं नाही. त्या तेलामध्ये छान असं वांगे परतून घ्यायचे. नाहीतर काही जण काय करतात पाणी टाकतात त्यामुळे त्याची पूर्ण चव जाते. पाहता इथे मी थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे. आता छान असं ह्याला 5-6 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं किंचित पाणी मी इथे वापरलेलं आहे. पहा गरजेपुरतं जास्त टाकायचं नाही. आणि हा मसाला सुद्धा वरून टाकलेला आहे. पहा वरतून मसाला असल्यामुळे आणि खाली थोडंसं तेल त्यामुळे वांगी छान अशी परतली जातात. थोडंसं आपण काय करूया त्याच्यावर झाकण ठेवूया आणि लक्ष ठेवायचंय वांगी खाली करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. पहा आता उघडून आपण काय करूया त्याला हलवून घेऊया. म्हणजे काय होत वांगी खाली करपणार नाहीत. पहा तुम्ही पाहू शकता वांगी अजिबात खाली लागलेली नाहीत कारण तेलामध्ये वांगी छान अशी परततात. पहा त्याला रंग पण किती सुंदर आलेला आहे, छान आलेला आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल. जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. हलक्या हाताने त्याला आपण उलटून घेतलेला आहे आणि मसालाही त्यात छान असा मुरत आलेला आहे. आता इथे एक सिक्रेट मसाला मी टाकलेला आहे त्यामुळे तर भाजीची चव अप्रतिम होते. तो म्हणजे कांदा लसूण मसाला. थोडासा मी चवीसाठी टाकलेला आहे. हा जर तुम्ही भाजीमध्ये वापरला तर भरली वांगी खूपच सुंदर होतात. आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आणि थोडे धने पावडर सुद्धा टाकलेली आहे. नाही टाकली तरी चालेल, ऑप्शनल आहे, पण मी टाकलेली आहे थोडी धने पावडर. हा सुरुवातीला मुद्दाम टाकली नाही कारण त्याचा जो वास आहे तो तसाच राहतो जर वरून टाकली तर. आता आपल्याला झाकण ठेवून वांगी छान अशी शिजवून घ्यायची आहेत. आता तुम्हाला जर ही सुकी खायची असतील तर तुम्ही अशी करू शकता. आता मला थोडासा रस्सा करायचा होता त्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे. पण अशी ही भरली वांगी एकदम सुकी सुद्धा
खूप सुंदर लागतात आणि खूप सुंदर होतात. पण तुम्हाला जर जास्त पातळ करायचे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता, पाणी टाकू शकता. आता इथे गरजेपुरतं पाणी मी हे गरम करून घेतलेलं आहे, साईडला गरम करायला ठेवलं होतं. थोडंसंच टाकलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर खूप पातळ भाजी हवी असेल तर तुम्ही आणखी पाणी टाकू शकता, तसं काही हरकत नाही. आणि मंद आचेवर भाजी शिजू द्यायची आहे. मंद आचेवर जर भाजी शिजवली तर मसाला वांग्यामध्ये छान मुरतो आणि वांग्याची चव ही अप्रतिम लागते. म्हणजे थोडं थोडं पाणी टाकायचं. आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे, मध्ये मध्ये चेक करायचं आहे वांगी शिजले आहेत की नाही. हलक्या हाताने त्याला हलवून घ्यायचं आहे. पाहता जवळजवळ भाजी शिजत आलेली आहे. तर अशा पद्धतीने आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी घालून तुम्हाला हवं तितकी पातळ किंवा घट्ट भाजी तुम्ही तयार करू शकता. आता भाजी होत आलेली आहे आणि गॅस बंद करण्याआधी आपल्याला वरून देठ शिजले की भाजी शिजली, वांगी शिजली असं समजायचं. वरून आपल्याला आता कोथिंबीर टाकायची आहे. वांग्याला सुंदर असा रंग आलेला आहे, तो तर विचारायलाच नको. आता वरून आपण कोथिंबीर टाकून ही भाजी गरमागरम भाकरी किंवा पोळीसोबत सर्व करू शकतो. तर अशा अप्रतिम रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली किंवा तुम्ही कशी केली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.